श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावरती बोलणार आहोत जे ऐकल्यानंतर कदाचित तुमचे डोळे उघडतील. तुम्ही कधीही तुमच्या नशिबाला दोष देणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये नशिबाबद्दलचे एक गूढ पाहणार आहोत. एक असे गूढ जे तुमचे कदाचित नशीब बदलेल. आपल्यापैकी अनेक जण म्हणतात, नशिबाला दोष देत राहतात. देव माझी प्रार्थना ऐकत नाही. इतकी पूजा करतो, इतकी सेवा करतो, तरी माझे दिवस का बदलत नाहीत. पण कधी तुम्ही विचार केला आहे का? कदाचित देवाने तुम्हाला संधी दिली असेल. कदाचित देवाने तुमच्या जीवनात भाग्य पाठवले असेल. आणि कदाचित देवाने तुमच्यासाठी यशाचा दरवाजा उघडला असेल. पण तुम्हीच तो दरवाजा पाहिला नसेल. होय मित्रांनो, तुम्ही स्वतः नशिबाला कुलूप लावून त्याची चावी स्वतःकडेच ठेवलेली आहे. अनेक वेळा देव आपल्याला भरभरून देत असतो, पण आपणच आपल्या अज्ञानामुळे, निष्काळजीपणामुळे आणि अपात्रतेमुळे त्या कृपेपासून वंचित राहतो. आजची कथा अशाच एका माणसाची आहे, ज्यावर स्वतः माता पार्वतीला दया आली, ज्याच्यावर भगवान शंकरांनी कृपा केली, ज्याला हरवलेली दृष्टी परत मिळाली, ज्याच्या नशिबात सोन्याची वीट ठेवण्यात आली, पण तरीही तो गरीबच राहिला. हे कसे घडले? स्वतः महादेवांची कृपा असूनही त्याचे भाग्य का उजळले नाही? भाग्य कमी पडले होते की पात्रता? देव देत नव्हता की तो स्वीकारू शकत नव्हता? या प्रश्नांची उत्तरे देणारी ही कथा केवळ एक गोष्ट नाही, तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा एक आरसा आहे. कारण आजही अनेक लोक देवाकडे सुख, पैसा, यश आणि समृद्धी मागत आहेत. पण महादेव सांगतात, मी तुला देण्यासाठी सदैव तयार आहे, पण जे देतो ते स्वीकारण्याची पात्रता तुझ्यात आहे का? आणि म्हणूनच महादेवांचा हा संदेश प्रत्येकाने आयुष्यभर लक्षात ठेवावा. पात्रता नसल्यास भाग्यही निरुपयोगी ठरते. चला तर मग ऐकूया भगवान शंकर आणि माता पार्वती यांची ही अद्भुत डोळे उघडणारी आणि जीवन बदलून टाकणारी कथा. हर हर महादेव. कथेला सुरुवात करण्याअगोदर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आमच्यासाठी खूप मोलाचे असणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. ही आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि कमेंटमध्ये मात्र हर हर महादेव लिहिण्यास विसरू नका. चला तर मग नशीब उघडण्याची चावी बघूया. पात्रता नसल्यास भाग्यही निरुपयोगी. खूप वर्षापूर्वी एका छोट्याशा गावात एक आंधळा मनुष्य राहत होता. त्याचे नाव कुणालाही फारसे माहीत नव्हते. गावातील लोक त्याला फक्त आंधळा भिकारी म्हणून ओळखत असत. त्याचे जीवन अत्यंत दुःखद होते. सकाळ झाली की तो एका काठीच्या आधाराने घराबाहेर पडायचा. गावोगावी फिरून भिक्षा मागायचा. कोणीतरी 2 घास अन्न दिले तर त्याचा दिवस जायचा, नाहीतर उपाशी पोटी झोपावे लागायचे. तो रोज देवाला एकच प्रश्न विचारायचा, देवा, माझे दुःख कधी संपणार? माझ्या नशिबात सुख आहे की नाही? एके दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती पृथ्वीवर भ्रमण करत होते. अनेक लोकांची कर्मे, त्यांचे जीवन आणि त्यांचे सुख दुःख पाहत होते. तेव्हा पार्वती मातेचे लक्ष त्या आंधळ्या माणसाकडे गेली. तो एका झाडाखाली हताश होऊन बसला होता. त्याच्या डोळ्यात प्रकाश नव्हता, पण मनात दुःखाचा अंधार भरलेला होता. हे पाहून माता पार्वतीचे हृदय द्रवले. त्या भगवान शंकरांना म्हणाल्या, स्वामी, हा मनुष्य खूप दुःखी आहे, त्याच्यावर कृपा करा. भगवान शंकर शांतपणे म्हणाले, पार्वती, प्रत्येक जीव आपल्या कर्माचे फळ भोगतो. पण पार्वती माता म्हणाल्या, स्वामी, मला त्याची दया येते, त्याला दृष्टी द्या. महादेव स्मित हास्य करत म्हणाले, मी त्याचे भविष्य पाहिले आहे. तो अजून त्या कृपेसाठी पात्र नाही. पण माता हृदय हट्टी असते. पार्वती मातांनी पुन्हा पुन्हा विनंती केली. शेवटी भगवान शंकरांनी त्याच्यावर कृपा केली. क्षणात त्या माणसाच्या डोळ्यात प्रकाश आला. अनेक वर्षानंतर त्याने प्रथमच सूर्य पाहिला. आकाश पाहिले, झाडे पाहिली, फुले पाहिली, नदी पाहिली
आणि स्वतःचे प्रतिबिंबही पाहिले. तो आनंदाने वेडा झाला. संपूर्ण गावात बातमी पसरली. आंधळ्याला डोळे आले. लोक त्याला भेटायला येऊ लागले. पण काही दिवसानंतर एक विचित्र गोष्ट घडू लागली. पूर्वी तो आंधळा होता तेव्हा त्याच्याकडे काहीच नव्हते, म्हणून त्याला कोणाचा हेवा वाटत नव्हता. पण आता त्याला सगळे दिसू लागले. कोणाचे मोठे घर, कोणाची शेती, कोणाचे धन, कोणाचे दागिने. तो स्वतःच्या गरिबीकडे पाहून दुःखी होऊ लागला. त्याच्या मनात असंतोष वाढू लागला. एक दिवस पार्वती मातांनी पुन्हा त्याला पाहिले. डोळे असूनही तो दुःखी होता. त्या आश्चर्यचकित झाल्या. स्वामी याला दृष्टी मिळाली तरी आनंद मिळाला नाही. महादेव म्हणाले, कारण बाहेरचे डोळे उघडले पण मनाचे डोळे अजूनही बंद आहेत. पार्वती माता म्हणाल्या, मग याला धन द्या. महादेव पुन्हा म्हणाले, पार्वती, पात्रता नसताना मिळालेले धनही टिकत नाही. पण पार्वती मातांचा आग्रह सुरूच राहिला. शेवटी भगवान शंकरांनी शुद्ध सोन्याची मोठी वीट निर्माण केली. त्या विटेची किंमत इतकी होती की त्याचे संपूर्ण आयुष्य बदलले असते. महादेवांनी ती वीट त्या माणसाच्या रोजच्या रस्त्यावर ठेवली. मग पार्वतीकडे पाहून ते म्हणाले, आज त्याचे भाग्य त्याच्या समोर ठेवत आहे. जर त्याने ते ओळखले नाही तर त्यासाठी मी जबाबदार राहणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तो माणूस त्याच रस्त्याने निघाला. सोन्याची वीट काही अंतरावर चमकत होती. फक्त काही पावले चालला असता ती त्याला दिसली असती. पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. चालताना अचानक त्याच्या मनात एक विचार आला. मी इतकी वर्ष आंधळा होतो. मी पूर्वी आंधळा असताना कसा चालत होतो ते पाहूया. त्याने गंमत म्हणून स्वतःचे डोळे मिटले आणि तो डोळे बंद करून चालू लागला. महादेव आणि पार्वती हे सर्व पाहत होते. काही क्षणातच तो सोन्याच्या विटेजवळ पोचला. फक्त एक पाऊल डावीकडे टाकले असते तर त्याचा पाय त्या विटेला लागला असता. फक्त एकदा डोळे उघडले असते तर त्याचे जीवन बदलले असते. पण तो डोळे बंद करून पुढे निघून गेला. सोन्याची वीट मागे राहिली, भाग्य मागे राहिले, संधी मागे राहिली आणि तो पुन्हा भिक्षा मागण्यासाठी पुढे निघून गेला. हे पाहून पार्वती माता स्तब्ध झाल्या. त्या म्हणाल्या, स्वामी हे काय झाले? भगवान शंकर गंभीर आवाजात म्हणाले, पार्वती, म्हणूनच मी सांगत होतो की तो अजून पात्र नाही. ज्याच्या हातात संधी आली तरी तो तिला ओळखत नाही. त्याला भाग्य देऊनही काही उपयोग नाही. भाग्य हे फक्त मिळवण्याची गोष्ट नाही, तर ओळखण्याची आणि स्वीकारण्याची क्षमता असावी लागते. मित्रांनो, या कथेचा संदेश अत्यंत खोल आहे. आज आपल्या जीवनातही अनेक सोन्याच्या विटा येतात. आईवडिलांचा सल्ला, गुरूंचे मार्गदर्शन, चांगले मित्र, चांगल्या संधी, नवीन काम, योग्य वेळ. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. नंतर मात्र म्हणतो, माझे नशीबच खराब आहे. महादेव सांगतात, नशीब खराब नसते, विचार खराब असतात. संधी कमी नसतात, जागरूकता कमी असते. देव कृपा कमी करत नाहीत, पण माणूस पात्रता वाढवत नाही. आणि म्हणूनच महादेवांचा अंतिम संदेश आहे, पात्रता नसल्यास भाग्यही निरुपयोगी ठरते. प्रथम स्वतःला योग्य बनवा, मग भाग्य तुमच्या दारात उभे राहील. मित्रांनो, ही कथा फक्त एका आंधळ्या माणसाची नाही. ही कथा आपल्या प्रत्येकाच्या जीवनाची आहे. भगवान शंकर या कथेतून आपल्याला सांगू इच्छितात की देव प्रत्येकाच्या आयुष्यात संधी पाठवत असतो, पण प्रत्येकजण त्या संधीचा लाभ घेऊ शकत नाही. अनेक लोक नशिबाला दोष देत राहतात, पण महादेव म्हणतात, नशीब खराब नसते, माणसाची दृष्टी खराब असते. त्या आंधळ्या माणसाला प्रथम डोळे मिळाले, पण त्याने त्या डोळ्यांचा योग्य उपयोग केला नाही. नंतर त्याला धन मिळण्याची संधी मिळाली, पण तो जागरूक नव्हता. म्हणूनच त्याचे भाग्य त्याच्यासमोर असूनही त्याला ते मिळाले नाही. आज आपल्या आयुष्यातही असेच घडते. काही लोकांना चांगले आईवडील मिळतात, पण त्याची किंमत कळत नाही. काहींना चांगले गुरु मिळतात, पण त्याचे मार्गदर्शन ऐकत नाहीत. काहींना चांगल्या संधी मिळतात, पण आळसामुळे त्या गमावतात. काहींना चांगले मित्र मिळतात, पण अहंकारामुळे ते दूर जातात. आणि नंतर माणूस देवाला दोष देतो. महादेव म्हणतात, मी तुला संधी दिली होती, पण तूच तिला ओळखले नाहीस.
मित्रांनो, देव फक्त भाग्य देतो, पण त्या भाग्याला पकडण्यासाठी मेहनत, विवेक, नम्रता आणि पात्रता आपल्यालाच निर्माण करावी लागते. जर शेतकरी बी पेरत नसेल तर पाऊस पडूनही पीक येत नाही. जर विद्यार्थी अभ्यास करत नसेल तर देवाची कृपा असूनही तो पास होत नाही. जर माणूस प्रयत्न करत नसेल तर नशीब त्याला कधीच साथ देऊ शकत नाही. म्हणून महादेवांचा संदेश स्पष्ट आहे. प्रथम स्वतःला योग्य बनवा, तुमचे विचार शुद्ध करा, तुमचे कर्म चांगले करा, आळस सोडा, अहंकार सोडा, लोभ सोडा, संधी ओळखायला शिका. कारण पात्रता निर्माण झाली की भाग्याला तुमच्यापर्यंत यावेच लागते. महादेव म्हणतात, मी प्रत्येकाच्या दारात भाग्य पाठवतो, पण ते ओळखण्याचे डोळे आणि स्वीकारण्याची पात्रता ज्याच्याकडे असते त्यालाच त्याचा लाभ मिळतो. म्हणून मित्रांनो, आजपासून नशिबाला दोष देऊ नका. स्वतःला विचारा, मी माझी पात्रता वाढवत आहे का? मी देवाने दिलेल्या संधी ओळखतो का? मी माझे कर्म सुधारत आहे का? कारण पात्रता नसल्यास भाग्यही निरुपयोगी ठरते, पण पात्रता असेल तर साधी एक संधीसुद्धा तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. मित्रांनो, ही कथा इथे संपते, पण खरा प्रश्न सुरू होतो त्या आंधळ्या माणसाने सोन्याची वीट गमावली. पण आपण आपल्या आयुष्यात किती सोन्याच्या विटा गमावत आहोत? कधी आईवडिलांच्या रूपाने, कधी गुरूंच्या आशीर्वादाच्या रूपाने, तर कधी एखाद्या चांगल्या संधीच्या रूपाने, कधी एखाद्या चांगल्या मित्राच्या रूपाने, तर कधी देवाने दिलेल्या वेळेच्या रूपाने. पण आपण त्याची किंमत समजूनच घेत नाही. मग एक दिवस ती संधी निघून जाते, ते क्षण निघून जातात आणि ती व्यक्ती दूर निघून जाते. आणि मग आपण बसतो नशिबाला दोष देत, भाग्याला दोष देत. मित्रांनो, देवाच्या कृपेची कमतरता कधीच नसते. कमतरता असते ती आपल्या जागरूकतेची. देव दररोज आपल्याला काही ना काही देत असतो. एक नवीन दिवस, एक नवीन संधी, एक नवीन विचार, एक नवीन मार्ग. पण आपण ते पाहत नाही, कारण आपले डोळे उघडे असतात पण मन झोपलेले असते. म्हणूनच आजपासून एक संकल्प करा, नशिबाला दोष देणार नाही, देवाकडे फक्त मागत बसणार नाही, तर स्वतःला पात्र बनवण्याचा प्रयत्न करेन. माझे विचार शुद्ध करेन, माझे कर्म शुद्ध करेन, माझा अहंकार कमी करेन आणि देवाने दिलेल्या प्रत्येक संधीचा आदर करेन. कारण लक्षात ठेवा, सूर्य रोज उगवतो पण बंद खिडकीत प्रकाश येत नाही. पाऊस सर्वत्र पडतो पण उलट्या भांड्यात पाणी साठत नाही. त्याचप्रमाणे देवाची कृपा सर्वांवर असते, पण तिचा लाभ त्यालाच मिळतो जो स्वतःला योग्य बनवतो. आणि म्हणूनच हा अमूल्य संदेश आयुष्यभर लक्षात ठेवा. भाग्याची वाट पाहू नका, पात्रता निर्माण करा. कारण पात्रता असेल तर भाग्य स्वतः तुमचा शोध घेत येईल. देव देतोच, पण ते स्वीकारण्याची तयारी तुमच्यात असली पाहिजे. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर आजपासूनच एक चांगले कर्म नक्की करा. एखाद्याला मदत करा, आईवडिलांचा आशीर्वाद घ्या आणि महादेवांचे स्मरण करा. कदाचित तुमच्या आयुष्यातील ती सोन्याची वीट तुमच्या अगदी जवळच असेल. फक्त ती ओळखण्यासाठी मनाचे डोळे मात्र उघडे ठेवा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ज्याला संधी दिसत नाही तो नशिबाला दोष देतो आणि ज्याला संधी दिसते तो इतिहास घडवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद.